विधानामुळे गैरसमज झाला असेल असं वाटतं। महाराष्ट्र आणि मुंबईची भाषा मराठी आहे याबद्दल दुमत नाहीच। वादानंतर भैयाजी जोशींकडून सारवासारव। इतर राज्यात अशी विधानं करून भैयाजी जोशींनी सुखरूप परत येऊन दाखवावं उद्धव ठाकरेंचं आव्हान। यामागे संघाचा छुपा अजेंडा असल्याचाही ठाकरेंचा आरोप। भैयाजी जोशींनी असंच विधान बंगळुरू आणि चेन्नईत करून दाखवावं राज ठाकरेंचं थेट आव्हान। भाजप महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन जोशींचा निषेध नोंदवणार का? राज ठाकरेंचा संतप्त सवाल। राज ठाकरे तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भैयाजी जोशींच्या विधानावरील वादावर गुणरत्न सदावर्तेंचा सवाल। भाषेची सक्ती करणं मुघली विचारांचं प्रतीक। सदावर्तेंची राज ठाकरेंच्या पोस्टवर टीका। भाजप आमदार राम कदम यांच्याकडून भैयाजी जोशी यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न। भैयाजी जोशी जे बोलले त्यामागचा भाव समजून घेतला पाहिजे। राम कदम यांची प्रतिक्रिया। भैयाजी जोशींनी मराठी भाषेचा अपमान केला नाही। मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंनी निवडणुकीत केम छो वरळी बॅनर लावणं हा मराठी भाषेचा अपमान नाही का? राणेंचा सवाल। मुंबईमध्ये भैयाजी जोशींच्या वक्तव्याचे उमटले तीव्र पडसाद। ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन करत व्यक्त केला निषेध। सभागृहात आदित्य ठाकरेंचा मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न। महापालिका निवडणुका आल्या की ते असा प्रयत्न करत असतात। आमदार अमित साटम यांचं वक्तव्य। मराठी भाषेची वल्गना कोण करत असेल तर ते चालणार नाही। भैयाजी जोशींच्या वक्तव्यानंतर भाई जगतापांची प्रतिक्रिया। जोशींवर कारवाई करण्याचीही जगतापांची मागणी। विधानभवन परिसरात जितेंद्र आव्हाडांनी गुजराती बोलत दरेकरांना डिवचलं। आता मराठी बोलायचं नाही तर केम छो बोलायचं। दरेकर दिसताच आव्हाडांनी डिवचलं। भैयाजी जोशी यांनी मराठी माणसाला संताप येईल अशी विधानं करून महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा तसंच 106 हुतात्म्यांचा अपमान केलाय। त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी। मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांची मागणी। घाटकोपरमध्ये भैयाजी जोशींच्या विरोधात मनसेचं आंदोलन। मराठीवरून केलेल्या वक्तव्याचा जोशींच्या प्रतिमेला जोडे मारून नोंदवला निषेध। समाज माध्यमांवरील शेमलेस इरा आणि द न्यू इंडिया अकाउंट विरोधात नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची पोलिसांकडे तक्रार। गोवळकर गुरुजींची संभाजी महाराजांच्या विरोधात लिहिल्याचं खोटा दावा या 2 अकाउंटवरून केल्याचा आरोप। महापुरुषांचा अपमान केला नाही। छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त बोललो नाही। निलंबनाच्या कारवाईनंतर सपा नेते अबू आझमींचं माझाला स्पष्टीकरण। अबू आझमी एकनाथ शिंदेंविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत। सपा आमदार अबू आझमींच्या औरंगजेबावरील वक्तव्यानंतर वातावरण तापलं। छत्रपती संभाजीनगरात औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात। मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या भेटीला। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच दोघांची भेट। रायगडच्या पालकमंत्री पदावर महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरे आणि अदिती तटकरेंबाबत खालच्या पातळीवर वक्तव्य करणं बंद करावं। आनंद परांजपे यांचं वक्तव्य। महेंद्र थोरवेंचा डीएनए औरंगजेबाचा। सुरेश चव्हाणांची जहरी टीका। तटकरेंच्या वाट्याला गेल्यास राजकीय पटलावरून गायब व्हाल। चव्हाणांचा थोरवेंना इशारा। महेंद्र थोरवेंविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। थोरवेंनी सुनील तटकरेंबाबत केलेल्या वक्तव्याचा केला निषेध। शेतकऱ्यांना आकारी पडीक जमीन परत मिळणारा कायदा दुरुस्ती विधेयक सादर। 1093 प्रकरणे निकालात निघणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन। सचिन वाझेला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार। अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील अटक कायदेशीर असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा। एनआयएनं बेकायदेशीररित्या अटक केल्याचा दावा करत वाझेनं सुटकेसाठी दाखल केली होती याचिका। जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। मतदारसंघातील कामाबाबत भेट घेतल्याची माहिती। महिलांच्या सशक्तीकरणासाठी उद्या विधिमंडळात विशेष प्रस्ताव मांडणार। नीलम गोऱ्हेंची घोषणा। विशेष सत्रात महिलांसाठी राबवलेल्या योजनांचाही आढावा घेतला जाणार। नीलम गोऱ्हे यांची माहिती।
समिती वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजी. 4 ते 5 टर्म निवडून येऊन सुद्धा समितीवरचं समाधान मानावं लागत असल्यानं आमदारांनी व्यक्त केली नाराजी. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे ऍक्टिव्ह मोडवर. संघटन संवाद अभियानच्या माध्यमातून उद्यापासून घेणार लोकसभा आणि पालिका वॉर्डचा आढावा. वर्ध्यात नगरपालिकेच्या माजी गटनेत्यांसह काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश. धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून काँग्रेस नेते राहुल गांधींचा धारावीकरांशी संवाद. धारावीच्या लेदर मार्केटमधील उद्योजकांशी राहुल गांधी यांनी केली चर्चा. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासाठी धारावीतील कारागिरांनी बनवली खास बॅग. बॅगेवर राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींचं नाव. राहुल गांधींसाठी पाकिट, डायरी आणि चष्म्याचं कव्हर देखील बनवलं. विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सादर केली कविता. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना लाड यांनी कवितेच्या माध्यमातून केलं फडणवीसांचं कौतुक. टोरेस फसवणूक प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेमध्ये मोठी घोषणा केली. विशेष यंत्रणांच्या माध्यमातून फसवणूक संदर्भातील गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन शाखा तयार. मुंबई पालिकेच्या नालेसफाई निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा. मनसे नेते बाळा नांदगावकरांचा आरोप. घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांसह मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र दिलं. नांदगावकरांची माहिती. पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकानं एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत फुकट्या प्रवाशांकडून 1,343 कोटी 28 लाख रुपयांचा दंड केला वसूल. एसी लोकलमध्ये फुकट्यांकडून वसूल केले होते 1,90,00,00,000 रुपये. मुंबईमध्ये धुळीचं प्रमाण वाढल्यानं आरोग्याच्या समस्या वाढतायत. सरकारनं याबाबत वेळीच पावलं उचलावी, सुनील प्रभूंची मागणी. पुणे पालिकेसमोर मनसेचं क्रिकेट खेळत आंदोलन. शहरातील मैदानं खेळासाठी सुरू करा, आंदोलन करत मनसेची मागणी. मंत्री जयकुमार गोरे निर्दोष सुटलेले नाहीत. गोरेंनी माफी मागितल्यामुळे केस मागे घेतली. तक्रारदार महिलेचा दावा. गोरेंनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचाही तक्रारदार महिलेचा आरोप. अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले आणि भाजपा आमदार सुरेश धस यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. सतीश भोसलेला सुरेश धस यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये समोर. सतीश भोसलेला अटक करा आणि आमदार सुरेश धस यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा या मागणीसाठी ग्रामस्थांची शिरूर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी. शिरूर येथील सतीश भोसलेनं ढाकणे पिता पुत्रांना केली मारहाण, गुन्हा दाखल. सतीश भोसलेचा पैसे उधळतानाचा व्हिडिओ समोर. अंजली दमानी यांनी व्हिडिओ शेअर केला. इंदापूरमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी यासाठी आंदोलन. मुख्य बाजारपेठेतून कॅन्डल मार्च काढत आंदोलन. संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वैभवी देशमुख यांना अश्रू अनावर. आरोपी मारहाण करताना हसत आहेत हे अत्यंत दुर्दैवी. वरच्या व्यक्तीचा हात असल्याशिवाय एवढं करणं शक्य नाही. वैभवी देशमुख यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी व्यक्त केली भीती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सोलापूरच्या करमाळ्यात कडकडीत बंद. आमदार धनंजय मुंडेंना हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची सकल मराठा समाजाची मागणी. लातूरच्या अनंतपाळमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ कडकडीत बंद. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, गावकऱ्यांची मागणी. आमदार अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी आक्रमक. राज्यपालांबाबत अपमानास्पद शब्द वापरल्यानं सत्ताधारी आंदोलन करणार. आज सकाळी सत्ताधाऱ्यांचं पराबांविरोधात आंदोलन. इंदापूरमध्ये कॅन्डल मार्चचं आयोजन. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी मुख्य बाजारपेठेतून नागरिकांनी काढला कॅन्डल मार्च.
मुंबईमध्ये सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयावर ईडीची कारवाई. एसडीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष के फैजी यांनी 3 दिवसांपूर्वी ईडी अधिकाऱ्यांना केली अटक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 11 एसडीपीआय केंद्रावरील ईडीचे एकाच वेळी हे छापे. जळगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षांच्या बालकाचा मृत्यू. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची गावकऱ्यांची मागणी. बोरिवली रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीतून पडणाऱ्या वृद्ध महिलेचे आरपीएफ जवानांना वाचवले प्राण. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पनवेल शहरात 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका सापडल्या रस्त्यावर. मनसे कार्यकर्त्यांनी कामोठे पोलिसांकडे दिल्या उत्तरपत्रिका. उत्तरपत्रिकांवर 28 फेब्रुवारी 2025 तारीख असून बारकोड देखील आहे. समाज कल्याण विभागाच्या परीक्षेला 2 ते 5 मिनिटं उशीर झाल्यानं 5 उमेदवारांना प्रवेश नाकारला. विद्यार्थ्यांना अश्रू अनावर. जळगावातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील प्रकार. 12वीच्या परीक्षा केंद्रावर होमगार्ड दारू पिऊन ड्युटीवर आल्याचा आरोप. अकोल्याच्या पातुरातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयातील प्रकार. पुणे पोलिसांची 17 बुलेट चालकांवर कारवाई. कर्णकर्कश सायलेन्सर पोलिसांकडून जप्त. चालकांकडून 30,000 रुपयांचा दंड वसूल. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील रेती चोरांनी महसूल अधिकाऱ्यांच्या कारवाईत आणला अडथळा. हडसणी शिवारात रेती चोरांवर कारवाई करण्यास गेलेल्या महसूल खात्याच्या पथकांची रेती चोरांनी अडवली वाट. व्हिडिओ व्हायरल. सांगलीमध्ये घरपट्टी कराबाबत चर्चा करण्यासाठी माजी नगरसेवक, व्यापारी आणि महापालिका आयुक्तांची बैठक. घरपट्टीवरून माजी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानं आयुक्तांचा बैठकीतून काढता पाय. कोल्हापूरमध्ये फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. सकाळपासून आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू होती. गोरेगावमध्ये उपलब्ध होणार 33,000 घरं. मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा. खासगी विकासाकडून प्रकल्प करून घेण्यास म्हाडाला हायकोर्टाची परवानगी. ससून रुग्णालयातील वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया 8 दिवसात होणार. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत माहिती. अनेक वेळा यापूर्वी देखील करण्यात आला होता पाठपुरावा. चंद्रपूर कर्नाटक पॉवर कंपनीचं कोळसा उत्खनन विभागाकडून करण्यात आलं बंद. प्रकल्पग्रस्त गावांच्या पुनर्विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केपीसीएल कंपनीला वनविभागाचा दणका. वर्ध्यात काँग्रेसनं दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. घरकुल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याची निवेदनात मागणी. घरकुलासाठी वाळू मिळत नसल्यानं बांधकाम रखडली. सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. खुल्लर समितीचा अहवाल जाहीर करा यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक, महसूल कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं आंदोलन. डीबीटीचे पैसे न मिळाल्यानं आदिवासी विद्यार्थी संतप्त. विद्यार्थ्यांचा मोर्चा मंत्रालयावर धडकणार. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेणार. भोकरदन तालुक्यातील अनवा गावात एकाला लोखंडी रॉडनं गरम करून चटके दिल्याप्रकरणी वंचितांचा मोर्चा. आरोपी नवनाथ दौंडला तात्काळ अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करण्याची वंचितांची मागणी. 11 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या वकिलाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी पॅन्थर हल्लाबोल ब्रिगेडनं केली निदर्शनं. सरकारी वकील बदलण्यात यावा. अत्याचाराचा खटला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात चालवण्यात यावा अशी मागणी केली. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध विभागांच्या शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेला 353चा सुरक्षा कवच पुन्हा लागू करावं यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. गोंदियात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन. जुन्या पेन्शनच्या मागणीसह विविध 17 मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची आक्रमक. पुजारी मंडळाच्या विनंतीवरून संभाजीराजे छत्रपतींनी केली तुळजाभवानी मंदिराची पाहणी. चुकीच्या पद्धतीनं तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाचं काम होत असल्याचा संभाजीराजे छत्रपतींचा आरोप.
बनावट आधार कार्डचा वापर करून सोलापुरात राहणाऱ्या 12 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी केलं अटक। MIDC परिसरातील गारमेंट कारखान्यात हे सर्व कामाला होते। अकोल्यात रंगली फुलांची होळी, राजस्थानी महिला मंडळाकडून फुलांच्या होळीचं आयोजन। 31,000 कोटींचं थकीत कर्जाने बँका अडचणीत, येत्या खरीप हंगामात बँकांकडून कर्ज मिळणार की नाही, राज्यातील शेतकऱ्यांना पडला प्रश्न। शासनाने धोरणात्मक निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराच्या दारी जावं लागणार। मध्य नागपूरचे माजी आमदार डॉक्टर यशवंत बाजीराव यांचं निधन। अखिल भारतीय आदिवासी हलबा विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। गडचिरोलीमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला 5 दिवसांची पोलीस कोठडी। रवींद्र गव्हारे असं मुख्याध्यापकाचं नाव। अॅट्रॉसिटीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल। टँकर चालवताना टँकर चालक मोबाईलमध्ये व्यस्त, विरारच्या नाना नानी पार्क जवळील घटना। व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून चालकावर कारवाईची मागणी। जळगावातील धरणगाळ जवळ डंपरनं दुचाकीस्वाराला चिरडलं। अपघातामध्ये वृद्धाचा जागीच मृत्यू। दत्तात्रय पाटील असं वृद्ध व्यक्तीचं नाव। पिंपरीमध्ये रात्री 12 वाजता वाढदिवसाचं सेलिब्रेशनचं चित्रीकरण ड्रोनद्वारे। पिंपरीतील पोलिसांचा प्रताप। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांनी केलं जंगी सेलिब्रेशन। रायगडमधील रोहा तालुक्यात वणव्याचा तांडव। वणव्यात इंदरदेव धनगरवाड्यातील छोट्या मोठ्या झोपड्यांसह 48 घरं जळून खाक। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू। चंद्रपूरच्या अजयपूरमध्ये लाचलुचपत विभागाची धाड। ACBच्या धाडीत ग्रामसेवक आणि सरपंच ताब्यात। बीडमध्ये बनावट फेरफार रद्द करण्यासाठी तहसीलदारांच्या दालनात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न। घटस्फोटित महिलेच्या मारहाणीकडून मिळालेल्या जमीन पतीच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलाच्या नावे दिल्यानं आत्मदहनाचा प्रयत्न। भंडाऱ्यामध्ये वाळूच्या भरधाव टिप्परनं तिघांना चिरडलं। 8 वर्षीय लेकीचा मृत्यू तर वडिलांसह अन्य एक चिमुकला गंभीर जखमी। ओडिशाच्या जगतसिंगपूरमध्ये पारादीप मासेमारी बंदरात अनेक बोटी आगीत जळून खाक। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये भावकीतल्या तरुणाकडून महिलेवर वार। उपचारादरम्यान महिलेला घालावे लागले 280 टाके। शरीर सुखाला नकार दिल्यानं महिलेवर हल्ला। आरोपी अभिषेक नवपुतेला पोलिसांकडून अटक। डोंबिवली MIDCतील एका कंपनीत अधिक काम मागितल्यानं मॅनेजर आणि सुपरवायझरकडून महिला कामगाराला मारहाण। या प्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक। मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील 2 विद्यार्थ्यांची शिक्षकांवर विनयभंगाची पोलीस ठाण्यात तक्रार। 10वीचा पेपर सोडवून घरी जाताना शिक्षकानं कारमध्ये या 2 मुलांसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप। फरार शिक्षकाचा शोध सुरू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।